काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून भावकीचा विचार केला नसता तर रोहित तो आमदार झाला नसता असं वक्तव्य केलं। यावरून आता भाजपचे नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। अजित पवार ते वक्तव्य करून सातत्याने मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे या बाबतीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा असं राम शिंदेंनी म्हटलंय। पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे। त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले। मला तर काही कळतच नाही काहींचं। अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं। मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही। अजितदादा राहून राहून ह्या शिळ्या कडीला का उतू आणतायत आणि सारखे का कबुली देत आहेत, हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा ह्या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते, हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशीलवार हे अजितदादाच याबद्दल सांगू शकतात।